नमस्कार, मी रोहित दिंडे, संचालक अनुश्री क्लासेस. आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे हा 10वीचा गणित भाग 1 मॅथ्स फर्स्ट मधला फर्स्ट चॅप्टर आपण बघत होतो. आता बघा, याच्यामध्ये आपण क्रॅमर्स मेथड बघितली. आता ही क्रॅमर्स पद्धतीमध्ये मी जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये 12, 32, 13 ही एक तुम्हाला एक टेक्निक सांगितली होती आणि त्यानं आपण क्रॅमर्स पद्धतीने सोडू शकतो. आता तेच एक्झाम्पल आपण ग्राफिकल मेथड आलेख पद्धतीने सुद्धा काय करू शकतो, सोडवू शकतो. म्हणजे त्याच जसा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण सेमच उत्तर फक्त दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो. म्हणजे दोन्ही पद्धत वापरली तरी चालते, पण एक्झाम मध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्याला कोणत्या पद्धतीने काढायला सांगितलंय ती पद्धत आपण अवलंबायची. आपण आज ग्राफिकल मेथड म्हणजे आलेख पद्धतीनं आपण कशा पद्धतीने काढू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा, जसं की आपल्याला बेसिक आलेख म्हणजे काय की आपल्याला एक्स आणि वाय असे दोन कोऑर्डिनेट असतात, बरोबर आहे. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस चे दोन ऍक्सिस असतात. आणि इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलोय की ज्यावेळी लिनियर इक्वेशन ज्यावेळी असते त्याची आपण जर एक पॉइंट्स काढले तर ते पॉइंट स्ट्रेट लाईन मध्येच येतात. ते पॉइंट स्ट्रेट लाईन मध्येच येतात. असं दोन आपल्याला इक्वेशन दिल्यात म्हणजे आपल्याला दोन स्ट्रेट लाईन कुठेतरी मिळतील आणि या दोन स्ट्रेट लाईन एका ठिकाणी कुठेतरी एकत्र मीट होतील, एकत्र येतील आणि एकत्र आल्यानंतर तिथले जे एक्स आणि वाय हे आपण असे दोन कोऑर्डिनेट घेणार आहे. हेच आपलं याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप जे आलेख पद्धत ग्राफिकल पद्धत आहे ते आपण ग्राफिकल पद्धत बघूया. ठीक आहे, आता बघा, ग्राफिकल मेथड जे आलेख पद्धतीसाठी आपल्याला जे रेग्युलर एक्झाम्पल आहे तसंच आपण एक्झाम्पल घेतलंय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि दुसरं इक्वेशन जे आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ठीक आहे, हे इक्वेशन आपण घेऊन आपण हे सॉल्व्ह करायचं. आता बघा, आपल्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं आपल्याला, ही जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे जी चल आहेत कुठले एक्स आणि वाय आणि इकडे एक्स वाय, तर एक्स आणि वाय ची आपल्याला काय करायचं असते याच्यामध्ये व्हॅल्यूज काढायचे असते. फर्स्ट आपण काय करतोय की आपल्याला या इक्वेशन पासून म्हणजे हे इक्वेशन आहे या इक्वेशन पासून एक स्ट्रेट लाईन काढायची असते की स्ट्रेट लाईन साठी पॉइंट्स म्हणजे कोऑर्डिनेट काढायचे असतात. पहिल्यांदा आपण काय करतोय की त्याच्यासाठी आपल्याला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस चे जे निर्देशक आहेत कोऑर्डिनेट्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, पॉइंट घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करतोय, फर्स्ट एक टेबल तयार करून घेतोय. टेबल तयार करून घेताना काय करायचं, एक्स वाय आणि एक्स वाय असा एक टेबल तयार करायचा. बघा, आता बघा याच्यामध्ये आपल्याला हा टेबल तयार करताना मिनिमम आपल्याला 3 एक्सच्या व्हॅल्यू 3 वायच्या व्हॅल्यू 3 मिनिमम कमीत कमी आपण 3 घ्यायच्या. आता बघा याच्यामध्ये आपण हे सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन आहे. फर्स्ट आपण एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला ज्या पाहिजे त्या कन्सिडर करायच्या. बघा काय सांगतोय इथं, एक्सच्या जे आपण टेबल तयार केलाय याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. व्हॅल्यूज टाकताना एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला आपण काय करूया, एक्सची व्हॅल्यू आपल्या मनाने घ्यायची, ती आपल्याला काय करता येते त्यावरून वायची व्हॅल्यू आपण फाइंड करायची. बघा, आणखी ही व्हॅल्यू ज्यावेळी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 0च्या आसपास घ्यायची. म्हणजे काही व्हॅल्यू मायनस घ्या, काही व्हॅल्यू प्लस घ्या, पण 0च्या आसपास घ्यायची. जर आपण -10, -11, -12 अशा जर व्हॅल्यूज घेतल्या तर तो आपल्या ग्राफच्या बाहेर जाऊ शकतो. जी लाईन आहे ती पॉइंट आहे ती ग्राफच्या बाहेर जाऊ शकतं. म्हणून एक प्रिकॉशन काळजी म्हणून आपण काय करायचं, इथं जे पॉइंट घेताना आपल्याला काय करायची, 0च्या आसपास घ्यायची. जसं की आपण आता एक पॉइंट घेऊया, म्हणजे समजा -2, 1 आणि 3. बघा मी काय सांगतोय की आपल्याला एक्सच्या या कॉलम मध्ये आपला टेबल तयार केला, याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू घ्यायच्यात हे आपल्या काय करायचे, आपल्याला पाहिजे त्या मनानं कुठल्याही व्हॅल्यू घ्यायचे. फक्त एक काळजी घ्या, घेताना 0च्या जवळच्या म्हणजे मायनस किंवा प्लस अशा जवळच्याच व्हॅल्यू घ्या. जर आपण मोठ्या व्हॅल्यूज घेतल्या तर आपल्याला ग्राफवरती आलेखावरती जे पॉइंट येतात ते बाहेर जातात. म्हणून याच्या जवळची व्हॅल्यू घ्या. आता बघा आपल्याला काय करायचं असतं याच्यामध्ये की ह्या ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत ह्या इक्वेशन पहिल्या इक्वेशन मध्ये टाकायच्या आणि त्याच्यावर आपल्याला वायची व्हॅल्यू काढता येईल आणि ती वायची व्हॅल्यू आपल्याला या बॉक्स मध्ये लिहायचं आहे. फर्स्ट आपण पहिलं हे करूया, आपल्याला इक्वेशन लिहून घेतलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ठीक आहे, आता बघा एक्स ची व्हॅल्यू काय आहे, -2
2. ही -2 आपल्याला x च्या ठिकाणी टाकायचे, म्हणजे काय झालं -2 प्लस y इज इक्वल टू 5. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं, याच्यावरून y ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे ही -2 इकडे -2 आहे, इज इक्वल टू तिकडे गेल्यानंतर प्लस होणार, म्हणजेच काय होईल y इज इक्वल टू 5. हे -2 तिकडे गेल्यानंतर +2. 5 6 7 म्हणजे y इज इक्वल टू 7. ही आपल्याला काय मिळाली, फर्स्ट y ची व्हॅल्यू मिळाली. ही जी व्हॅल्यू मिळाली आहे ही आपण इथं लगेच पुट करून घ्यायची 7. आता बघा आपल्याला जे कोऑर्डिनेट निर्देशक मिळाले ते काय मिळाले -2 7. ठीक आहे. हे आपल्याला फर्स्ट झालं. त्याच्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, सेकंड आपल्याला याच इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट करायची. आपण लिहून घेतलं x प्लस y इज इक्वल टू 5. ठीक आहे. x च्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय 1 पुट करायचे, म्हणजे 1 प्लस y इज इक्वल टू 5. हे 1 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल मायनस होईल, म्हणजे y इज इक्वल टू 5 मायनस 1, म्हणजेच y इज इक्वल टू 5 मायनस 1 4. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली 4 मिळाली. म्हणजेच हा जो पॉइंट आहे तो पॉइंट काय असणार आहे 1 आणि 4. इथे एक काळजी घ्यायची की 1 आणि 4 लिहायचं, 4 आणि 1 लिहायचं नाही, कारण का ज्यावेळी आपण कुठल्याही कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक दाखवतो ते पहिल्यांदा x वाचतो नंतर y वाचतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण तिसऱ्यासाठी सॉल्व्ह करूया. आपलं इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 5. आपल्याला आता काय करायचे, x ची व्हॅल्यू काय करायचे 3 पुट करायचे, म्हणजे काय झालं 3 प्लस y इज इक्वल टू 5. बरोबर आहे. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे 3 आपल्याला तिकडे जाईल, म्हणजे इथं प्लस आहे तिकडे गेलं मायनस, म्हणजे y इज इक्वल टू 5 मायनस 3, म्हणजेच y इज इक्वल टू 2. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 2. आपण इथं 2 पुट केलं, आपल्याला 3 अँड 2. आता बघा आपल्याला हे कोऑर्डिनेट्स मिळाले आहेत -2 7 1 4 3 2. हे आपल्याला ग्राफ वरती प्लॉट करायचे, याच्यातून एक स्ट्रेट लाईन मिळेल. ठीक आहे. हे इक्वेशन फर्स्ट साठी झालं, या इक्वेशन साठी हे तयार झालं. आता आपल्याला काय करायचं आहे की नेक्स्ट या इक्वेशन साठी आपल्याला काय करायचं आहे, सेम जो टेबल आहे तो टेबल तयार करायचा. सेम टेबल तयार करताना एक्स वाय आणि एक्स वाय आता बघा याच्यामध्ये हा ज्यावेळी टेबल तयार करताना आता आपल्याला इथं x ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी पुट केली का, इथं आपल्याला काय करायचे आहेत y च्या व्हॅल्यू ज्या आहेत ते आपण पुट करायचे आहेत. बघा जेणेकरून आपल्याला काय मिळेल x ची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. बघा जसं की आपण काय केलं होतं या ठिकाणी हे जे x च्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या ऑलरेडी आपण पुट केल्या होत्या. इथं काय करायच्या ज्या y च्या ज्या व्हॅल्यू आहेत ते y ची व्हॅल्यू ऑलरेडी पुट करूया. जसं की आपण इथं घेऊया -1 0 आणि 2. ह्या ऑलरेडी मी व्हॅल्यूज घेतलेले. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वेशन या सेकंड मध्ये टाकायच्या, त्याच्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. आता बघा जसं की फर्स्ट काय इक्वेशन आहे x मायनस y इज इक्वल टू 3. बरोबर आहे. आता आपल्याला काय व्हॅल्यू माहित आहे y ची व्हॅल्यू आपल्याला दिल्या, म्हणजे हे x ऍज इट इज हे मायनस साइन y ची व्हॅल्यू -1 इज इक्वल टू 3. बरोबर आहे. आता बघा मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणजेच काय x प्लस 1 इज इक्वल टू 3. बरोबर आहे. आता हे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे 1 इकडे प्लस आहे तिकडे गेलं काय होईल मायनस होईल, म्हणजे x इज इक्वल टू 3 मायनस 1, म्हणजे x इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 2 मिळालं. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण इथं काय लिहिणार 2 लिहिणार. म्हणजेच आपल्याला इथं जे निर्देशक आहेत कोऑर्डिनेट काय मिळाले 2 मायनस 1. बरोबर आहे. हे आपलं काय झालं फर्स्ट सोडवलं. आता आपण काय करूया सेकंड सोडवूया. बरोबर. सेकंड सोडवताना आपलं काय पुन्हा इक्वेशन आपण लिहून घेतोय. काय इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 3. हे इक्वेशन आहे. आता बघा इथं काय आहे आपला y ची व्हॅल्यू ऑलरेडी 0 दिल्या, म्हणजे काय x मायनस 0 बरोबर 3. बरोबर आहे. म्हणजे काय
एक्स मधून 0 गेले एक्सच, म्हणजे एक्स इज इक्वल टू 3. आपल्याला ही डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली. बरोबर आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली तर 3, आणि ही आपण पुट करतोय 3 आणि 0. बरोबर. आता हे इक्वेशन आणखी आता तिसरं पुन्हा इक्वेशन लिहून घेतलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. बरोबर. आता बघा आपल्याला वाय ची व्हॅल्यू आपल्याला इथं माहित आहे. वाय ची व्हॅल्यू काय घेतली आपण 2 घेतल्या, म्हणजे एक्स मायनस हे 2 इज इक्वल टू 3. आता एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे हे -2 तिकडे गेलं काय होईल प्लस, म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 प्लस 2, म्हणजे एक्स इज इक्वल टू 5. म्हणजे इथं आपल्याला काय मिळाली, एक्स ची व्हॅल्यू 5 मिळाली. म्हणजेच हे आपण काय केले, निर्देशक जे आहेत हे लिहून घेतले, म्हणजे 5 2. बघा आपण 2 स्टेप मध्ये आपण हे सोडवलं, की जसं की पहिल्या याच्यामध्ये आपण काय केलं की एक टेबल तयार करून घेतला. याच्यामध्ये आपण एक्सच्या व्हॅल्यू स्वतः आपण पुट केल्या आणि त्याच्यावरून वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला हे जे मिळाले हे कोऑर्डिनेट मिळाले, हे निर्देशक मिळाले. सेम इक्वेशन सेकंड वरून एक टेबल तयार केला, याच्यामध्ये आपण वायच्या व्हॅल्यू ऑलरेडी पुट केल्या आणि एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले. आता बघा हे आपले एक स्टेप झाली. याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतंय, जो ग्राफ आहे म्हणजे आलेख, या ग्राफ वरती हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस, समजा आपल्याला माहित आहे 0 इथं 1 2 3, -1 -2 -3, इकडं 1 2, इथं -1 -2 -3. आपल्याला आता काय करायचे असते, हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट काय करायचे, याच्यावरती प्लॉट करायचे असतात, टाकायचे असतात. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल -2 7. आता बघा -2 म्हणजे एक्स वरती काय आहे -2 आणि वाय वरती काय आहे 7 आहे. म्हणजे हा इथं कुठेतरी वरती तो पॉइंट येणार आहे. म्हणजे असे प्लॉट करायचे, आणि ही जी आपल्याला याच्यावरून एक स्ट्रेट लाईन मिळते आणि या इक्वेशन वरून एक स्ट्रेट लाईन मिळते. ती स्ट्रेट लाईन एका ठिकाणी मीट होते, एकत्र येते, आणि एकत्र आलेले जे एक्स आणि वाय चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण याचं आन्सर्स म्हणून घेणार आहे. बघा ही जी मॅथमॅटिकल जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय, आणि हे जे पॉइंट्स आहेत हे प्लॉट कसे करायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा एकदम सिंपल जे ग्राफिकल आलेख पद्धत आहे, ही आलेख पद्धतीमध्ये दिलेले इक्वेशन लिहून घ्यायचं, त्या प्रत्येक इक्वेशन वरून एक टेबल तयार करायचा. एक टेबल तयार करताना कमीत कमी आपल्याला 3 व्हॅल्यू आपण स्वतः पुट करायच्या, जरी 4 व्हॅल्यू जरी आपण घेतल्या तरी सुद्धा चालतंय. येताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की 0च्या आसपास व्हॅल्यू घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला मिळणारे जे कोऑर्डिनेट आहेत हे आपल्याला ग्राफच्या बाहेर जाणार नाहीत, हे आपल्याला विदिन ग्राफ मिळतील आणि ते इझिली प्लॉट करता येतील. बघा आपण जे ग्राफिकल मेथड आलेख पद्धतीनं आपण एक्झाम्पल सोडवलं, आणि याच्यावरून हे जे टेबल आहेत, एका इक्वेशन वरून हा टेबल, दुसऱ्या इक्वेशन वरून हा टेबल, असे 2 टेबल तयार करून झाले. जसं की बघा आपण या इक्वेशन मध्ये या व्हॅल्यूज पुट करून, म्हणजे ज्यावेळी एक्सच्या व्हॅल्यू आपण आपल्या मनानं घेतल्या त्याच्यावर वायच्या व्हॅल्यू आल्या, इथं वायच्या व्हॅल्यू आपल्या मनानं टाकल्या, एक्सच्या व्हॅल्यू आल्या, असा एक आपल्याला काय झाला, एक टेबल, 2 टेबल मिळाले. आता या इक्वेशन वरून एक स्ट्रेट लाईन मिळणार आणि या इक्वेशन वर एक स्ट्रेट लाईन मिळणार आहे. आपण बघा की या ग्राफ वरती आपण हा ग्राफ एक काढून घेतलेला आहे. या ग्राफ वरती जसं की आपल्याला माहिती आहे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हे जे पॉइंट्स आहेत हे आपण पॉइंट्स दिले. आता आपल्याला काय करायचंय, प्लॉट करायचंय. ग्राफ जो आहे हा याच्यावरती मांडायचा आहे. आता बघा पहिलं एका पॉइंट पासून जाऊया. पहिला हा इथं काय दिलंय -2 7. आपल्याला ऑलवेज माहिती आहे की सुरुवातीला जो आहे तो एक्स देतात आणि नंतर वाय देतात. म्हणजे -2 7. -2 म्हणजे काय, एक्स वरती -2 आणि वाय वरती 7. बरोबर. एक्स वरती -2 म्हणजे हा पॉइंट येतोय आणि वाय वरती 7. म्हणजे जर बघितलं तर आपल्याला हा इथे एक पॉइंट मिळतोय. या पॉइंटला मी काय केलं, इथं हे केलं आणि इथं लिहिलं -2 7. ओके. हा फर्स्ट पॉइंट झाला. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आपल्याला प्लॉट करायचा आहे. सेकंड पॉइंट मध्ये काय आहे, 1 आणि 4. आता बघा एक्स वरती 1 आहे आणि वाय वरती काय 4 आहे, ते पण +4 आहे. बघा कारण का व्हॅल्यूज जे आहेत -4 प्लस काय आहेत ते, या व्हॅल्यूज जे आहेत हे साइन फक्त महत्वाचं बघायचं. तर 1 आणि 4 म्हणजे एक्स वरती 1 आणि वाय वरती 4
म्हणजे आपल्याला हा पॉइंट आपल्याला कुठे मिळेल, इथं मिळेल. बरोबर आहे. मी काय करतो, इथं हा पॉइंट प्लॉट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 आणि 2 बघा, एक्स वरती 3 आणि वाय वरती 2. बरोबर आहे. म्हणजेच मला हा काय मिळाला, इथं हा एक पॉइंट मिळाला. आता बघा, हे जे पॉइंट जर आपण स्केलनं जोडून जर घेतले तर ते एका स्ट्रेट लाईन वरती येतात. हा आपण काय केलाय की फ्री हँड स्केच काढलेला आहे. थोडीशी लाईन इकडे तिकडे होईल. जसं की बघा, की आपण इथं लिहूया 1 4, त्याच्यानंतर 3 2. ठीक आहे. हे आपण जर पॉइंट्स काय केले, जॉईन करून घेतले तर आपल्याला काय मिळेल, की अशी एक लाईन मिळेल. आणि या लाईनला आपल्याला इक्वेशनचं नाव द्यायचं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ठीक आहे. ही आपल्याला एक काय मिळाली, एक लाईन मिळाली. बरोबर आहे. आता या इक्वेशन वरून आपल्याला काय करायचंय, पॉइंट प्लॉट करायचे आहेत. म्हणजे इथं काय 2 - 1. आता काय +2 आहे आणि -1, म्हणजे जर बघितलं तर हा पॉइंट कुठं आला, आपल्याला इथं मिळाला. बरोबर आहे. समजा हा इथं मिळाला. त्याच्यानंतर नेक्स्ट 3 0, म्हणजेच या पॉइंट वरती मिळाला 3 0. आणि नंतर आहे 5 2. आता बघा, हे 5 आणि इथं हे 2, म्हणजे आपल्याला हा पॉइंट कुठं इथं मिळाला. जसं की मी काय करतो, इथं दाखवतो. ठीक आहे. आता बघा, यात हे 3 पॉइंट आहेत. म्हणजे समजा याला नाव दिलं मी, समजा ए बी आणि हा जो पॉइंट आहे सी. आणि हे जर पॉइंट मी काय केले, जॉईन केले. बघा, हे पॉइंट, ही जर लाईन जॉईन केली तर आपल्याला काय मिळतं, ही लाईन आणि ही लाईन इथं कुठेतरी इंटरसेक्ट होते. आणि हा इंटरसेक्ट झालेला याचा एक्स आणि वाय हे आपण कोऑर्डिनेट घेतोय. जसं की आता फॉर एक्झाम्पल इथं आपण फ्री हँड स्केच काढलंय. इथं आपल्याला काय कोऑर्डिनेट्स मिळतात, एक्स काय आहे 4 आहे आणि वाय काय आहे 1 आहे. म्हणजेच इथं आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली, एक्स आणि वाय. म्हणजेच आपलं आन्सर मे बी 4 1 असं आन्सर इथं येईल. म्हणजे काय की हे आपण प्लॉट केल्यानंतर हे एका ठिकाणी मीट होतात. हे म्हणजे आपलं फायनल आन्सर. बघा, पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला हा एक टेबल, हे 2 टेबल आपल्याला मिळाले. या टेबलवरून आपण ग्राफ काढतो. बघा, पहिल्या इक्वेशन 1 वरून आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. इक्वेशन 2 वरून आपल्याला सेकंड स्ट्रेट लाईन मिळते. ती ज्या 2 स्ट्रेट लाईन एका ठिकाणी मीट होतात, जे जसं की इथं मीट झाल्यात, ही मीट झालेले जे पॉइंट आहेत तिथून एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट घ्यायचा. तेच म्हणजेच आपल्याला जे सायमल्टेनियस जे इक्वेशन आहे, जे ग्राफिकल मेथड आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे जे आलेख पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि या पद्धतीने आपण आन्सर्स काढायचे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा.